शेवगाव तालुक्याच्या आखेगाव येथील जोग महाराज संस्थानचे महंत श्रीराम महाराज झिंजुरके यांनी स्वतःच्या संस्थानचं कार्य या व्यतिरिक्त स्वतःचे कीर्तन हे सर्व बाजूला ठेवून गावोगावी जाऊन संप्रदायांमध्ये टाळकरी भजनी तयार व्हावेत यासाठी महाराजांनी गावोगावी जाऊन प्रथमतः हे कार्य सुरू केलं। फक्त गुरुवर्य झिंजुरके महाराजांची तळमळ आहे। महाराष्ट्रात हे कार्य कोणीही अद्यापपर्यंत केलं नाही। प्रत्येक महाराजाला आपला प्रॉपर्टी वाढीसाठी तळमळ आहे, परंतु टाळकरी भजनी घडवण्यासाठी नसल्याची खंत राजाराम महाराज काटे यांनी व्यक्त केली। आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी वैष्णवांचा मेळा सज्ज झाला असल्याने शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथील भीमसिंह महाराज भक्तीपीठातील 50 ते 60 तरुणांना महंत राम महाराज झिंजुरके यांचे शिष्य राजाराम महाराज काटे यांनी गेल्या 10 दिवसांपासून पंढरपूरच्या पायीवारीसाठी दिंडीमध्ये म्हणण्यासाठी फडकरी पद्धतीच्या अभंग गाण्यांच्या चालीचं प्रशिक्षण विनामूल्य दिलं। नुकत्याच झालेल्या गोपाल कृष्ण जन्मोत्सवाच्या शताब्दी महोत्सवात झिंजुरके महाराजांनी 100हून अधिक तरुण भाविकांना टाळकरी घडवल्याने त्यांना आता आषाढी वारीसाठी फडकरी अभंग गायनाचे प्रशिक्षणही देण्यात आलं। कित्येकदा पोरांना आता सहज ही मंडळी म्हणायला लागली, प्रकाश काका वगैरे भजनातली माणसं आहेत। आजही नवीन माणसाला सांगतो इथं पीटी कुठली वापरली गेली नाही। आता ही जी नवीन मुलं आहेत ना, शुभम वगैरे हे म्हणणारी आपोआप सोडायला लागतात। हो, नाही शिकवलं गेलंय कुणी आतापर्यंत। भीमसेन बाबानंतर हे कसं लागायचं असतं, कसा टेका धरायचा असतो, कशा प्रकारचे असणारे उतरणे असतात, ह्या या बारक्या गोष्टी नाही घडल्या गेल्या। आणि महाराज लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याचे जाते करी लाभावी न प्रीती हे करणारे फक्त आणि फक्त संत असतात आणि संतांची परंपरा असते, ज्यामध्ये आपण हे सर्व काही या परंपरेच्या माध्यमातून पाहतोय, आपल्या परंपरेच्या माध्यमातून पाहतोय। म्हणून तदनुषंगाने आज गावकऱ्यांची सर्वांची या सर्व कार्याला पाहून विशेष करून गुरुवर्य महाराजांचा म्हणजे राजाराम महाराजांचा नाही हा, मग गुरुवर्य राम महाराजांची जी विशेष करून पूर्ण शृंखला आहे हिचा असणारा हा सन्मान, या परंपरेचा असणारा हा सन्मान, विशेष करून जोग महाराज सेवा संस्थान आखेगाव याचा असणारा सन्मान म्हणून गाथामृती गाथाकंठस्थ राजाराम महाराज काटे यांचा असणारा सन्मान गावकरी करी इच्छितात। विशेष करून ज्येष्ठ टाळकरी करी इच्छितात। तुम्ही विनंती टाकळीमध्ये येण्याचा शताब्दीमध्ये पहिल्यांदा येऊन आला। शताब्दी महोत्सवामध्ये आपण सर्वजण जाणता गुरुवर्य महाराज आजारी होते आणि मग सत्ता करता तर 8 दिवस थांबायचं म्हणून त्या ठिकाणी योग आला आणि तिथंच आपली बहुतेक जणांचा पहिला परिचय झाला। त्याच्यानंतर काही जास्त येणं झालं नाही। गुरुवर्य महाराजांच्या आज्ञेने आत्ता एकादशीच्या दिवशी पैठणला गुरुवर्यांनी आज्ञा केली की तुम्ही एक वारीपर्यंत बालमटाकळी भक्तीपीठामध्ये जा आणि त्या ठिकाणी दिंडी करता लागणारं जे भजन आहे ते भजन तयारी झाली पाहिजे। खरं तर 8-10 दिवसामध्ये एवढी तयारी होत नाही, पण आपण मुद्दाम थोडासा जास्तीचा अभ्यास देऊन दररोज 3-3, 4-4 चाली घेऊन का व्हायना, पण बऱ्यापैकी आपण 8-10 दिवसाच्या मानाने अभ्यास कव्हर केला आहे। खरं तर हे सगळं भजन गुरुवर्य महाराजांनी आम्हाला सहज दिलं म्हणजे थोडक्यात कुठलाही मोबदला न घेता दिलाय। मला वाटतं हे गुरुवर्य महाराजांनी जे कार्य केलंय ना ते कार्य महाराष्ट्रामध्ये दुसरं कोणी करत नाही। आदरणीय राहुल महाराज आहेत, मी आहे, बरेच कीर्तन सेवेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी फिरण्याचा प्रसंग येतो, पण स्वतःचे कीर्तन, स्वतःचं गावाचं संस्थांचं कार्य याच्या व्यतिरिक्त गावोगावी जाऊन वारकरी संप्रदायामध्ये टाळकरी तयार व्हावेत, भजनी तयार व्हावेत, याच्याकरता गुरुवर्य महाराजांची जेवढी तळमळ आहे तेवढी महाराष्ट्रातल्या एकाही कीर्तनकाराची नाही। प्रत्येकाला एवढं वाटतं आपली कीर्तनं वाढली पाहिजेत, आपली गाडी वाढली पाहिजे, गाडी झाली पाहिजे, प्रॉपर्टी वाढली पाहिजे, पण हे जे लोक घडवण्याची सांप्रदायिक लोक घडवण्याची जी तळमळ आहे ती गुरुवर्य महाराजांची विशेष आहे। त्याच परंपरेला अनुसरून गेल्या 7-8 दिवसापासून इथं येण्याचा योग आला आणि खरोखर समाधानकारक आपली सर्वांची उपस्थिती राहिली आणि झालेली तयारी सुद्धा समाधानकारक आहे। फक्त आता असं आहे, जी मंडळी